नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट। सध्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला कांद्याने रडवले असं म्हणावं लागेल। रब्बी हंगामातील कांदा हा आता बाजार समितीमध्ये आला आहे। आंबेगाव तालुक्यातील लोणी या गावामध्ये असणाऱ्या बाजार समितीमध्ये आपण आलो आहोत। हा जो बाजार आहे हा मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी कांदा घेऊन येत असतात। आंबेगाव तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या या ठिकाणी परिसरातील या ठिकाणी कांदा येत असतो। या बाजार समितीमध्ये नक्की कांद्याची आवक किती आहे या ठिकाणी। दादा नमस्कार। नमस्कार। आता सध्या आपल्या लोणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक किती कांद्याची झालेली आहे, काय परिस्थिती सध्या? आवक विक्रमी आहे। जवळपास ह्या महिन्यामध्ये 40 ते 45 हजार पिशवी आवक झालेली आहे आणि मागील जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा विक्रमी आवक झाली होती। 80,000च्या वरती आवक झाली होती या बाजार समिती। या बाजार हो, काय सांगा मागील वर्षीपेक्षा या वर्षी आवक कमी जास्त काय आहे नक्की? मागील 4 वर्षाचा जर आलेख पाहिलं तर मागील 4 वर्षामध्ये आवक नव्हती, पण परंतु ह्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये ह्या लोणी बाजार समितीमध्ये विक्रमी आवक झालेली आहे। नक्कीच या लोणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाली आहे। याचं कारण असं आहे की या आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या ही नक्कीच या ठिकाणी वाढलेली आहे। मात्र हे सगळं असताना कांद्याला व्यवस्थित बाजारभाव मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांमध्ये आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांची नक्की काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचा नक्की उत्पादन खर्च जो आहे तो कांदा आता परवडण्याचा झाला आहे, नक्की काय परिस्थिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा घेऊन आलेले काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगा, कुठून आले तुम्ही कांदा घेऊन, काय सांगा? सविंदनवरून कांदा घेऊन आलो लोणी मार्केटला। नाव काय तुमचं? दौलत राजाराम पडवळ। सध्या तुम्ही जो कांदा आणला काय बाजारभाव मिळाला तुम्हाला कांद्याला? कालला लोणीला मंचरमध्ये 9 रुपयांनी गेला। आत्ता माझा बाजारभाव काय फुटेल त्याच्यावर लावून काल जो तुम्ही मंचरच्या बाजारात जो कांदा नेला होता तो 9 रुपये बाजारभावाने गेला आणि आता जो नवीन काय बाजारभाव चालू आहे सध्या इथं? इथं काय 10 ते 11 रुपये जास्तीत जास्त 7-8 रुपयापासून 11-12 पर्यंत जास्तीत जास्त। तसं पाहायला गेलं तर मग एक पिशवीचं किती किंमत होती, किती किंमत लागून येते काय सांगा? काय 400 रुपये पिशवीचे लागतात, 450 कांदा गेला काय परवडतो? अहो मजुरी काय वाढली, खताचे भाव काय 2,100 रुपये लागून। समजा एखाद्या मुलीचं लग्न करायचं ठरलं तर कशी जेव्हा करावं आम्ही? अहो रडा नाही कुणी, एवढी परिस्थिती नाजूक झाली। काय शेतकऱ्यांना ना कुणी काय वारीच नाही। 7-8 रुपयाने कांदे गेले, हो मजुरीसुद्धा बागत नाही, काय करायचं काय? ज्या भागातील शेतकरी जे आहेत यांचं बरंचसं नियोजन आहे कांद्यावरती असतं, लग्न असतील, कार्यक्रम असतील, खरेदी असेल, यावर्षी ही सगळी गणित कोलमडलेली। गेल्या वर्षी 300 पिशवी निघली, 150 पिशवी सुद्धा नाही भरली। 150 बाबा वाकारीचं सडून गेली। कशी ही कोलमड, कार्य म्हणा, मुलीची लग्न, मुलाचं लग्न किंवा बँकेचं कर्ज, कशी जेव्हा फेडायचं आम्ही? आता हे जे वातावरणात वेळोवेळी बदल होतोय तर याच्यामुळे कुठंतरी कांदा उत्पन्न पिकावरती याचा परिणाम झालाय का? त्याच्यामुळे कुठंतरी याचा खर्च वाढला? अहो सगळं माकुड्यांनी जाम झाले, फवाऱ्या मारून मारून कंटाळलोय आम्ही। 2-2 हजाराची 4-4 हजाराची औषध आणावं 5 टाक्या सुद्धा होती नाही, तरी शेंड्याचे पार असं बुरकं झालं कडव्यासारखी। आता हे सगळं झालं, मात्र आता शासन याच्याकडे काय बघतंय? तुम्ही शेतकरी म्हणून शासनाला काय सांगा, काय हाक द्याल? अहो हमी भाव निदान 20 रुपये तरी मिळाला पाहिजे। हां, जर 7-8 रुपयाने गेलो कसं परवडणार आमच्यासारखे शेतकऱ्यांनी? कष्ट करून हमाल मिळत नाही, स्वतः मी पिशव्या टाकल्या ट्रॅक्टरमध्ये, आणि बाई मजुरी मागायला गेलं तर ती 300-400 रुपये मागायची। सध्या पाहायला गेलं तसं जो झालेला खर्च आहे तोही ह्या सगळ्या उत्पन्नातून निघत नाहीये, तसा बाजारभाव नाही। आपल्यासोबत अजूनही काही शेतकरी आहेत। दादा काय सांगा, तुम्ही या ठिकाणी कांदा घेऊन आलाय, किती पिशवी कांदा आणलाय तुम्ही? आज 55 पिशव्या घेऊन आलेलो आहे। तर 55 पिशव्या आणले, आता रेट काय निघतोय काय माहीत नाही, परंतु याच्या अगोदर मी जवळजवळ 200 पिशवी कांदा मार्केटला लोणी बाजारामध्ये मी गेले। तुम्ही हा जो कांदा आणला, तुम्ही कुठले रहिवासी आहात, कुठे शेती करता, काय सांगा, तुमचं नाव सांगा? मी स्वतः सुभाष रंगनाथ डफळ, मुक्काम पोस्ट धामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। दरच वर्षी या मार्केटला मी कांदे आणतो, परंतु कांद्याचे जे बाजार आहे ते जवळजवळ मनाला समाधानकारक नसतातच, आणि म्हणून हे वर्ष तर आणखीन धोक्याचं येऊन गेलं। ह्या वर्षामध्ये जवळजवळ मी टोटल 250 पिशवी या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला, किंबहुना ते घातले पण, परंतु सरासरी बाबांनी आता सांगितल्याप्रमाणे की आमच्या कांद्याला जर 400-500 रुपये
पिशवीचे बाजार बॅगचे बाजार जर मिळत असतील तर आम्हाला कुठलंही घरचे उत्पादन खर्च शेतातला आणि येणारी पुढले जे कार्य असतात मुलीचे लग्न यासाठी कुठेही ते आम्हाला सोपं नाही ते. आणि म्हणून ह्या वर्षी तुम्ही ह्या हंगामामध्ये किती कांदा केला होता तुम्ही? ह्या हंगामामध्ये मी 2.5 एकर कांदा केला होता. 2.5 एकर हा, कांदा केला होता. ह्या 2.5 एकर कांद्यामध्ये किती पिशवी निघाली तुम्हाला? 2.5 एकर त्याच्यामध्ये जवळजवळ मला 250 ते 350 दरम्यान पिशवी निघली. आता सध्या तुम्ही काय खर्च लिहून ठेवलाय का? याचं काय तुमच्या गणित आहे काही? खर्च लिहिला होता, आता तोही कच्चा तात्पुरता स्वरूपामध्ये मी सांगतो तुम्हाला. तर ट्रॅक्टर जर शेतामध्ये त्या 2.5 एकरमध्ये वापरला तर 2,000च्या पुढं खर्च नागट सोडली बरं का. फक्त सारे काढणे वगैरे कोंबड खत 34,000चं घेण्यात आलेलं होतं. 36,000चं रासायनिक खतं आणि बियाणे वगैरे जे म्हणतो ना आपण ते 36,000 रुपये. मजुरी यायला लागली मला 30,000 रुपये. फवारणी खर्च आलेला आहे 15,000 ते 20,000. असं जर खर्च पाहता तर 1,25,000 ते 30,000 रुपये खर्च मला आला. आणि उत्पादन जर पाहिलं तर ते 30,000च्या पुढं माझं उत्पादन निघलेलं नाही. 1,30,000च्या पुढं खर्च उत्पादन निघलं नाही. आणि मग मला हा बाकीचा जो तुमचा ह्या सगळा खर्च किती झाला याच्यामध्ये? याच्यामध्ये 1,60,000 रुपयाला वर खर्च झाला आहे. खर्च सगळा? हो. बरं. आणि उत्पन्न किती झालं याच्यापासून? उत्पादन निघाले 1,30,000 रुपये. म्हणजे 30,000 रुपये तुमचा तोटा 30,000 रुपये माझा तोटा झाला आहे. तरी मी करेक्ट मांडलेलं नाही, म्हणजे डोबळाकडे दिले. म्हणजे 2.5 एकर मध्ये तुमचा 30,000 रुपये हा तोटा झाला. तोटा झाला. काय सांग, काय परिस्थिती सध्या? मग माझं असं मत आहे शासनाने आहे ना हमी भाव द्यावा. हमी भाव देऊन समजा मी शेतकरी वैयक्तिक मी माझ्यापुरतं बोलतो की माझं नाव आत्ता सांगितल्याप्रमाणे सुभाष रंगनाथ डफळ, मुक्काम पोस्ट धांबारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तुम्ही ह्या शेतामध्ये एवढंच एकर निवडा, त्या एवढ्या एकरमध्ये एवढेच कांदे लावला आणि तुम्ही काढलेलं जे उत्पादन आहे आणलेल्या बॅगा आम्ही मार्केटमध्ये तुम्ही द्या, तुम्हाला एवढा आम्ही बाजार देऊ. आम्ही तेवढंच माल करू ना, ज्यादा माल करणार नाही. आम्ही अल्प प्रमाणात माल करू आणि आम्हाला अल्प प्रमाणात उत्पादन नको. आणि आता तसं पाहायला गेलं तर जे एकरी कांदा उत्पादन जे आहे ते कुठंतरी 200 पिशे किंवा 250 पिशे 150 पिशे असं निघत असतं. मात्र ह्या वर्षी ते तुम्ही सांगितलं का 2.5 एकरमध्ये तुम्हाला 250 पिशेचं उत्पन्न झालं. काय कारण होतं याच्या मागं? काय परिस्थिती काय? याच्यामागे 2 कारण आहे. पहिला हवामानाचा मोठा फटका बसला, पाऊस आणि वातावरण. ते झाल्याच्या नंतर या ठिकाणी पाऊस पुन्हा आला, म्हणजे सतत 6 महिने पाऊस. मी सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड केली होती. सप्टेंबरमध्ये लागवड कशीच पुढं म्हणजे पीक त्यांना जोम घेईनी वातावरणाच्या याच्यामुळं. आणि नंतर पीक चालू झालं 3 महिन्याच्या पुढं जोमात पीक दिसायला लागलं, परंतु माल छोटा निघाला. जो माल भरगतचा निघायला पाहिजे होता, ज्या ठिकाणी पिशवी आत्ता बघाशी मिळालं पण 250 निघाली, त्या ठिकाणी ती 500 पिशवी निघायला पाहिजे होती. हा, तर ती त्या पद्धतीने निघली नाही. आणि म्हणून जो येणारा खर्च, आता सांगितलेला खर्च आणि उत्पादन यात खूप मोठा फरक झाला. तरी मी या ठिकाणी आमची घरची मजुरी आणि स्वतःची मजुरी धरली नाही. घरचे जे राबले तुम्ही ते घरचा राब अजिबात धरला आहे. त्यामागे मीटर बिल आहे, लाईटीचं बिल, म्हणजे याच्या गोष्टी मोटर बिल वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यात धरलेल्या नाहीत. तसं पाहिलं तर गेल्या 2 ते 3 वर्षापासून सलग हे बाजारभाव कांद्याचे पडलेले आहेत, उत्पन्न झालेलं नाही. आज पाहायला गेलं तर शेतकरी नैराश्यात चालला आहे. शेती त्यांना परवडत नाही, शेती करायची का नाही हा प्रश्न त्यांच्यासमोर असताना काय सांगा दादा, अनेक वर्ष ही सगळी कांद्याची गणितं बिघडत चाललेली आहेत. शेतकरी आता विवंचनेत आहे. काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची? यावर्षी तर खूप बिकट आहे, खूपच म्हणजे लय अवघड आहे. यावर्षी जे कांदा उत्पादक शेतकरी यावर्षी पूर्ण म्हणजे लॉसच आहेत. एक पण शेतकरी असा म्हणला नाही की हां, मग ह्या वर्षी जास्तीत जास्त झाला. गेल्या वर्षी तर निदान भांडवलाला भांडवल होतं, ह्यावेळेस परत कर्ज घ्या आणि मागचं कर्ज फेडा असं झालंय. कुठून आले तुम्ही? पाबळ थापेवाडी. नक्कीच ह्या सगळ्या ज्या भावना होत्या ह्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या भावना आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः कांद्याने आता रडवले. आपल्यासोबत या ठिकाणचे व्यापारी आहेत. नक्की त्यांच्या नंतरचा उपबाजार असलेल्या लोणी या बाजारामध्ये आपण आलेलो आहोत. आंबेगाव तालुक्यातील हा पूर्व भागातील मोठा बाजार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवक होती. या ठिकाणचे काही व्यापारी आपल्यासोबत आहेत. दादा, काय तुमचं नाव सांगा पहिल्यांदा आणि परिचय सांगा. माझं नाव शिवमल्हार ट्रेडिंग कंपनी, संजय शेठ भोजने, लोणी बाजार समितीमध्ये मी आडतदार आहे. आता हे या ठिकाणी आवक कशा पद्धतीने झालेली आहे, काय बाजारभाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे? आवकीचं प्रमाण वाढलेलं आहे. यावर्षी
पावसाळी हंगामामध्ये देखील आवक चांगल्या प्रकारची राहिलेली आहे आणि बाजारभावाची परिस्थिती जर म्हटलं तर 8 ते 12 रुपयापर्यंत बाजारभाव लोणी मार्केटला मिळता येतात. आता सध्या परिस्थिती हो, सध्या परिस्थिती तसं पाहिलं तर असं वाटत नाही का तुम्हाला हा जो बाजारभाव शेतकऱ्याला न परवडणार आहे, शासनाने काहीतरी याच्या उपाययोजना केल्या पाहिजे. शासन याच्यावरती काय भूमिका बजावते आणि तुम्ही एक व्यापारी म्हणून काय भूमिका असली पाहिजे शासनाची असं तुम्हाला वाटतं? आता आमची भूमिका जर म्हटलं तर लोणी मार्केटमध्ये आम्ही शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव देण्याचा नेहमीच चांगल्या प्रकारचा प्रयत्न करत असतो. राहिली बाजू आता शासकीय, तर शासनाचं धोरण हे तितकंसं शेतकऱ्यांसाठीचं योग्य नाही आहे. कारण जो उत्पादन खर्च आहे, म्हणजे खर्चाचं प्रमाण आणि उत्पन्नाचं प्रमाण आणि भावाचं जर प्रमाण पाहिलं तर शेतकऱ्यांना सर्वसाधारणपणे आता 500 रुपये बॅगच्या दरम्यान पैसे शिल्लक राहत आहेत. पण शिल्लक म्हणजे हातामध्ये येत आहेत, परंतु ते उत्पादन खर्चाच्या मानाने मात्र 600 रुपये उत्पादन खर्च आणि भेटतात मात्र 500. प्रति गोण 100 रुपये या म्हणजे 100 रुपयाने शेतकऱ्याचा तोटा होतो आहे उत्पादन खर्चाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर. अशी परिस्थिती सध्या शेतकऱ्याची आहे आणि शासकीय धोरण हे तितकंसं योग्य नाही आहे. म्हणजे कांदा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचं जे धोरण असलं पाहिजे हे धरसोडीचं धोरण नसताना म्हणजे एक चांगल्या प्रकारचा शेतकऱ्यांना बाजारभाव कसा मिळेल यासाठी नक्कीच गव्हर्नमेंटने काहीतरी प्रयत्न करायला पाहिजेत. ज्या पद्धतीने सरकारचं कांदा खरेदीचं धोरण असेल, नाफेड कांदा खरेदी असेल, हे सगळे नाफेडवाले किंवा हे काय सध्या करतात, ते काय त्यांची ही परिस्थिती? नाही, नाफेडची सध्या तर कांदा खरेदी बंदच आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि सरकारी धोरणांमध्ये पण देखील. आता कालचीच एक बातमी पहा, काहीतरी निर्यात शुल्कमध्ये म्हटले 50% कपात केली. परत आणखी त्याच्यावरती काय टीका झाल्याच्यानंतर एक 12 ते 24 तासात काहीतरी त्यांनी तो निर्णय मागं घेतला, युटर्न केला आहे असं माहिती मिळते आत्ता. परंतु शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव कसा मिळेल यासाठी केंद्र सरकारची जी धोरणं आहेत त्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा झाली पाहिजे, ही सगळं शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि निर्यातीच्या धोरणामध्ये देखील आहे ना, समजा आम्ही जी व्यापारी मंडळी आहेत शेतकऱ्यांना त्या दृष्टीने जर निर्याती करून जर चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे साहेब. नक्कीच सध्या जर पाहिलं तर सध्या तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कुठंतरी हे अश्रू पाहायला आपल्याला मिळत आहेत. त्याला कुणी वाली आपल्याला दिसत नाही आहे. अमोल जाधव, पुणे सुपरफास्ट, लोणी. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.